नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. पुरी मास्तर चालू घडामोडी या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपले प्रश्न स्वरूपामध्ये मंथली करंट एक्सप्रेस ह्या नावाने मासिक पब्लिश झालेलं आहे. अतिशय उत्साहामध्ये या मासिकला रिस्पॉन्स भेटत आहे. बरेच विद्यार्थी अ, ह्या पुस्तकाला म्हणजेच ह्या मासिकला मागत आहे, की सर आम्ही कशा पद्धतीनं हे मासिक मिळवायचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून विद्यार्थी मित्रांनो, हे जर मासिक तुम्हाला अवेलेबल करून घ्यायचं असेल, तर पवन देशपांडे सरांना सर्वजण ओळखतात. तर त्यांच्या चॅनलवर म्हणजेच पवन देशपांडे ह्या ॲपवरती तुम्हाला हे मॅगझीन मिळून जाणार आहे. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांना हे मॅगझीन हवं असणार आहे, त्या सर्वच विद्यार्थ्यांनी पवन देशपांडे ॲप हे डाउनलोड करा आणि त्यानंतर तिथून तुम्ही हे मॅगझीन पर्चेस करू शकतात. ओके. तर हे मॅगझीन ई-बुक टाइपचं आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिज्युअलायझेशन यामध्ये केलेलं आहे आणि यामध्ये विशेष भाग म्हणजेच लेटेस्ट क्वेशन्स विथ डिटेल्ड सोल्युशन्स आहेत. त्यासाठी संपादक म्हणून काम केलेलं आहे आपले नामांकित आदरणीय पवन देशपांडे सर आणि लेखन याचं मी केलेलं आहे. आणि हे विद्यार्थी मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा, हे खास तुमच्यासाठी आहे आणि हमखास यशासाठी आहे. आणि ज्या सेंट्रलच्या रेल्वेच्या ज्या काही परीक्षा आहेत, रेल्वेच्या ज्या एक्झाम्स आहेत, त्या सर्व रेल्वेच्या एक्झाम्सला आपण टार्गेट करत आहोत आणि रेल्वेची जी परीक्षा आहे, त्या रेल्वेच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं आपण ठरवलेलं आहे, की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सेंट्रलच्या परीक्षेमध्ये जो डंका वाजवायचा आहे, त्यावरती आपलं काम चालू आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जी-एसमध्ये मॅक्सिमम जर प्रॉब्लेम आला, तर तो फक्त करंट अफेअर्सचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून बरेचसे विद्यार्थी करंट अफेअर्सचा मला सोर्स विचारत होते. तर त्यावेळेस मी आणि आदरणीय पवन सर यांनी विचार केला, की आपणच विद्यार्थ्यांना मॅक्सिमम आउटपुट देणारं एखादं मॅगझीन स्वरूपामध्ये बुक जर घेऊन आलो, तर आपला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, त्या अनुषंगाने हे बुक तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलूयात मित्रांनो, ज्या गोष्टीवर आपण चर्चा करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे काय करणं अपेक्षित आहे, ह्या बाबतीमध्ये सतत त्यांच्या डोक्यामध्ये गोंधळ सुरू आहे. म्हणजेच जी चापल्यता चाचणी आहे शिपाई या पदासाठी, ती आता सुरू झालेली आहे आणि विद्यार्थ्यांनी सोबत काय ठेवले पाहिजे, ह्या गोष्टीवर त्यांच्या बऱ्याचशा काय तर इन्क्वायरी व्हायला लागलेल्या आहेत. मग ह्या इन्क्वायरीमुळे तुम्ही सोबत काय ठेवणं गरजेचं आहे, तर तुम्हाला हे कंपल्सरी आहे, की ओरिजिनल हॉल तिकीट तुमच्या जवळ असणं हे कंपल्सरी आहे. सपोज तुमच्याकडे हे ओरिजिनल हॉल तिकीट जर नसेल, तर याची सपोज तुमच्याकडे एखादी कलर प्रिंट वगैरे असेल, तर ते तुम्हाला काय तर त्या ठिकाणी ते तुम्हाला व्हॅलिड कन्सिडर करू शकतात. अशा पद्धतीचं त्यांचं काय तर नोटीस त्या ठिकाणी आलेलं होतं. तर तुमच्यासाठी हे ओरिजिनल हॉल तिकीट असणं हे मस्ट आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो तुमचं आयडी प्रूफ असणं गरजेचं आहे. आता ही जर शिपाई पोस्ट जर तुम्ही पाहिली मित्रांनो, ही शिपाई जी पोस्ट आहे, ही शिपाई पोस्ट आपण जर विचार केला, तर ही शिपाई पोस्ट जी आहे, ही 7वी पासवरची आहे. ओके. सो काही विद्यार्थी म्हणतात, "सर माझे 2-2 डिग्री आहेत. मग मी दोन्ही डिग्री दाखवू का? किंवा माझे हे डिप्लोमा माझ्याकडे ह्या-ह्या डिप्लोमा आहेत किंवा माझ्याकडे पी पण झालेली आहे सर किंवा माझ्याकडे सर पी झालेली आहे किंवा माझ्याकडे सर आता पी झाल्यानंतर त्याच्या आधी जे काही असते आता सेट वगैरे झालेलं आहे सर, ह्याचा तुम्हाला या ठिकाणी कुठलाही स्कोर वाढण्यासाठी उपयुक्त होणार नाही किंवा हे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाही आहेत. तुम्ही जे काही फॉर्म भरण्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट आहेत आमच्याकडे किंवा माझ्याकडे हे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत. अशा पद्धतीनं जे तुम्ही मेन्शन केलेले आहात, तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे.
अदरवाईज माझ्याकडे पी-एच-डी झालेली आहे. मी पी-एच-डीचं दाखवू का सर? माझा स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतो का? अशा कुठल्याही भानगडीत पडू नका. त्या तुमच्या हायर डिग्रीचा आणि ह्या गोष्टीचा कुठल्याही पद्धतीनं तिथे काहीही फायदा होणार नाहीये. कारण पोस्टची जी पात्रता आहे, ती पात्रता म्हणजेच काय? तर 7वी पास होणं पात्रता आहे. आता नांदेड हायकोर्टमध्ये माझाच एक स्टुडंट आहे आणि तो स्टुडंट 7वी पास असणं अपेक्षित पात्रता असताना त्या विद्यार्थ्याची पी-एच-डी झालेली आहे. ओके. मग ही पी-एच-डी जी झालेली आहे, त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी आपली जी पात्रता आहे ही 7वी पासची आहे. ही तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे. ओके. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा. आपल्याकडे ह्याच गोष्टी असणं आधी महत्त्वाचं आहे. म्हणून सुरुवातीला आपल्याकडे ह्या गोष्टी आहेत का? आणि जात असताना ह्या गोष्टीला व्यवस्थितपणे आपण ठेवायचं आहे. जेणेकरून आपलं कुठलंही नुकसान होता कामा नये किंवा परीक्षेला जाताना आपण हे विसरून जाऊ नये. म्हणून ह्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेच्या आहेत. ओके. नेक्स्ट थिंग त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूयात. मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं आता नाशिक झालं किंवा ठाणे झालं, या ठिकाणच्या चापल्यत चाचणी ही झालेली आहे. त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना असं समज म्हणजे जे विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, ते प्रत्येक विद्यार्थी सांगत आहेत, की सर मॅक्सिमम जण म्हणजे जे मॅक्सिमम स्टुडंट त्या ठिकाणी आलेले आहेत, त्या स्टुडंटला 10-10 याप्रमाणे किंवा 15-15 याप्रमाणे असा ग्रुप करत आहेत आणि त्या ग्रुपनं त्यांना सोडत आहेत. मग हे ग्रुपला सोडल्यामुळे ते तुम्हाला सांगत आहेत, की ते हॉल किंवा त्यांची जी काही रूम असेल, ती रूम तुम्हाला क्लीन करावी लागत आहे. ओके. क्लीन करत असताना आता ती एक रूम आहे सपोज आता ही एक प्रकारची रूम आहे. ही रूम साफ करण्यासाठी फक्त 5च मुलं लागतात. किती मुले लागतात? 5च मुले लागतात. परंतु त्या ठिकाणी 10 ते 15 मुलं सोडत आहेत. मग त्यावेळेस आपला एक मेन फोकस असलं पाहिजे, की 5 मुलं जरी लागत असतील, तर आपल्याला त्यांनी सोडलेलं आहे किती जणांना? तर 10 ते 15 लोकांना सोडलेलं आहे. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? तर ती रूम जी आहे, ती रूम आपण साफ करणं गरजेचं आहे. का? कारण तुम्ही ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटी करणार आहात, तुम्ही ह्या ज्या ॲक्टिव्हिटी करणार आहात, ह्या ॲक्टिव्हिटीवर तुमच्या नक्कीच तुमच्या एखाद्या वरिष्ठांची काय असणार आहे, तर नजर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटी करत असताना व्यवस्थितपणे नीटनेटके हे काम तुम्हाला करणे बंधनकारक असल्यासारखं आहे. कारण तुम्ही जर इथे जर काम व्यवस्थितपणे करत नसाल, तर तुम्हाला त्या नोकरीची गरज नाही, असा त्याच्यामागे हेतू असू शकतो. त्यासाठी त्या पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि सपोज हा वरिष्ठ अधिकारी जो आहे तुमच्या जवळ आला आणि हा वरिष्ठ अधिकारी तुमच्या जवळ आला आणि त्यानं जर तुम्हाला एखादा प्रश्न जर विचारलेला असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला एकदम पोलाइटली द्यायचं आहे. ओके. एकदम तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पोलाइटली देणं गरजेचं आहे. त्याने जर तुम्हाला तुमचं नाव जर विचारलेलं असेल, सपोज त्याने तुम्हाला तुमचं नाव विचारलं, तर तुम्हाला तुमचं नाव मात्र व्यवस्थितपणे सांगता आलं पाहिजे, की "सर माझं हे नाव आहे." या पद्धतीनं. म्हणजे सपोज सर माझं एक्स नाव आहे. ओके. आणि हे अतिशय उत्तम आणि पोलाइटली द्या आणि या ठिकाणी नाव सांगत असताना एका गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. ती गोष्ट म्हणजे काय? तर तुमचा आवाज. तुमच्या आवाजावरचीच ही गोष्ट असल्यासारखं आहे. कारण इथे सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी असणार आहे तो म्हणजे पुकारा. ओके. पुकारा तुमचा चांगला असेल, तर तुमची म्हणजे त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता पण तुमची कशी आहे, तर जास्त आहे. ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे जर गेलो आपण, तर पुढे आपल्या समोर एक प्रश्न येईल, की सर किती लोकांवर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी म्हणजेच एखादा वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी नजर ठेवून आहे. तर रिसेंटली आलेल्या माहितीनुसार 12 मुलांच्या ग्रुपवर एक जज त्या ठिकाणी लक्ष देऊन असलेला आपल्याला दिसून येत आहे. मे बी हा नंबर फिक्स असणार नाही. याच्यामध्ये काय तर चेंजेस मात्र होऊ शकतात. हे पण लक्षात ठेवा. कधी 10 जणांसाठी एक जज असू शकतो किंवा 5 लोकांसाठी पण एक असेल, पण 5 म्हणजे खूपच कमी होतील. पण 10 जणांसाठी एक असेल किंवा 15 साठी एक जज त्या ठिकाणी तुमच्यावर लक्ष ठेवून असू शकतो. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सीनियर म्हणजेच वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर नजर ठेवून असणार आहे.
हे मात्र तुम्हाला विसरायचं नाहीये. ओके. त्यानंतर बघा आपला पुढचा जर पॉइंट घेतला आपण, पुढे काय दिलेलं आहे बघा. कोल्हापूरच्या सापल्यता चाचणीमध्ये जर पाहिलं, तर विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार असं आलं, की "सर, आम्हाला 3 तास काम करायला लावलेलं आहे." म्हणजे हे शिपाईची जी चापल्यता चाचणी आहे, त्या ठिकाणी त्यांना 3 तासाचं काम लावलेलं आहे आणि इतर ठिकाणी जर पाहिलं, ठाण्यासारख्या ठिकाणी जर पाहिलं, तर हे 15 ते 20 मिनिटाच्या आसपास पण त्यांना काम करून बाहेर काढण्यात आलेलं होतं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. म्हणजे ह्या कोल्हापूरमध्ये 3 तास करायला लावलं, याचा अर्थ असा नाही की सपोज आता हे नांदेड हायकोर्ट आहे. नांदेड डिस्ट्रिक्ट हायकोर्ट असेल, तिथे पण 3 तास काम करावं लावणं. तिथे हे कामाचे जे काही तास आहेत, हे तास कमी होऊ शकतात किंवा हे तास वाढू पण शकतात. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय, की वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आपल्यावर काय तर बारीक लक्ष असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जे त्या एरियामध्ये ज्यावेळेस वावरता, त्यावेळेस आपलं व्यवस्थितपणे लक्ष असणं गरजेचं आहे. व्यवस्थितपणे आपलं त्या ठिकाणी बिहेवियर असणं देखील महत्त्वाचं आहे. कारण आपल्यावर जर एखादा वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन असेल, तर त्यांच्या नजरेला चुकून आपली एखादी बॅड थिंग त्यांच्या नजरेसमोर येऊ नये. त्यासाठी तुम्ही व्यवस्थितपणे तिथे नीटनेटके आणि गुड बिहेवियर सहित तुम्ही तिथे वावरले पाहिजेत. ओके. सॉरी. ह्याही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि सपोज ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारलाच, तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच सांगितलंय, की तुम्हाला पोलाइटली देणं गरजेचं आहे. आणि हे उत्तर तुम्ही जर व्यवस्थितपणे दिलात, तर त्यांच्या मार्फत तुमचं काय असेल, तर त्यांच्या मनामध्ये तुमचा रिस्पेक्ट वाढू शकतो. मे बी तुम्हाला त्या ठिकाणी फायदा इनडायरेक्टली पण होण्याची शक्यता आहे. ओके. आता बघा पुढचा पॉइंट. सॉरी फ्रेंड्स. अ, बऱ्याच जणांचे असे रिव्ह्यू आले, की सर आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलेलो होतो, तर बऱ्याच जणांनी व्हाईट ड्रेस घालून त्या ठिकाणी गेलेले होते. तर त्यांचं असं मत आलं, की तुम्ही ही जी साफ-सफाई करत आहात, त्यावेळेस साफ-सफाई करत असताना पांढरा ड्रेस घालून येऊ नका, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी त्यांना मेन्शन करण्यात आलेलं होतं. ओके, हे पण लक्षात ठेवा. आणि एक अशी न्यूज माझ्या कानावर आलेली आहे, की थोड्या वेळापूर्वी, की एका ठिकाणी रूम साफ करण्यास सांगितलेलं होतं. एका ठिकाणी रूम साफ करण्यास सांगितलेलं होतं आणि त्या ठिकाणी काय झालं, की ते विद्यार्थी खालच्या स्पेस म्हणजे खालचा जो स्पेस होता, त्या स्पेसलाच ते काय करत होते, तर क्लीन करत होते. मग त्यांनी सांगितलं, की क्लीन हे खालचा स्पेस न करता तुम्ही हे स्टार्ट जे केलेलं आहे, ते स्टार्ट तुम्ही वरच्या साइडनं करणं गरजेचं आहे. म्हणजे वरून साफ करणं गरजेचं होतं त्याने. म्हणजे वरूनच म्हणजे काय, तर त्या ठिकाणी असलेला जो काही फॅन असेल, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर वरच्या ज्या काही जाळ्या होत्या, त्या जाळ्या पण साफ करणं गरजेचं आहे. कारण का वरचा कचरा खाली पडून परत तुम्ही ते काम करत आहात. म्हणजे ते काम तुमच्याकडून डबल होऊ नये म्हणून तुम्ही काम करत असताना किंवा कुठली रूम जर क्लीन करत असाल, तर नक्कीच तुम्ही स्टार्ट हे वरून करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं त्यांनी काय, तर त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करून दिलेलं आहे. ओके. तर क्लीन करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा, रूम क्लीन करत आहात, तर स्टार्ट मात्र तुम्ही वरच्या लेव्हलपासून करा. वरून स्टार्ट करायचं आहे साफ करायला. त्यामध्ये फॅन असेल किंवा ज्या काही जाळ्या असतील तिथल्या त्या जाळ्या साफ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग बाजूच्या गोष्टी साफ करून मग खालच्या गोष्टीला तुम्ही क्लीन करायचं आहे. त्याने तुमचा इम्पॅक्ट जो आहे, तो अजून जास्त पडणार आहे. ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा. आताच हा प्रश्न एका मुलाला त्याने केलेला होता म्हणे, की त्यानं डायरेक्ट खालच्या बाजूनं साफ करणं अ, सुरुवात केलेली होती. पण हे ॲक्चुअलमध्ये साफ करणं हे वरच्या बाजूनं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. नंतर आता सांगितलं तुम्हाला, की हे रूम साफ करण्यास सांगितलेलं होतं. तर त्यावेळेस वरच्या बाजूनं साफ करायचं आहे. ओके. आणि त्यांनी परत एकदा बघा पुकारा देण्यास पण सांगितलेलं आहे फ्रेंड्स. पुकारा देण्यास पण सांगितलेलं आहे. काही ठिकाणी पुकारा देण्यास सांगितलेलं आहे, तर काही ठिकाणी पुकारा देण्यास सांगितलेलं नाहीये. तरी पण या ठिकाणी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे, की पुकारा द्यावा तुम्हाला लागणार आहे. ओके. आणि पुकारा देत असताना सर्वात महत्त्वाची बाब आहे, ते म्हणजेच काय, तर तुमचा आवाज. ओके.
आवाज ही मात्र मॅटर इथे करतो. आवाज मॅटर्स करणार आहे. ओके. ह्या गोष्टीसाठी तुम्हाला आवाज मोठा करावा लागणार आहे. ओके. सपोज म्हणलं इथे समजा एक्स हा 0 अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी काय तर आवाज काढावा लागणार आहे. वाय हा 0 ह्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी पुकारा द्यावा लागणार आहे. यासाठी तुम्ही सज्ज असलं पाहिजे आणि व्यवस्थितपणे जर हा पुकारा दिला, तर तुमचं त्या ठिकाणी काय तर मार्क्स पडण्याची पण शक्यता आहे. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टींना तुम्ही प्रॉपर जर तयार असलात आणि ह्या गोष्टींवर लक्ष जर देऊन असाल, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मात्र त्या ठिकाणी झालेला दिसून येणार आहे. ओके. त्यानंतर बघा असं समजलं की आम्हाला की बऱ्याच ठिकाणी काय तर कोड नंबर दिलेले आहेत आणि कोड नंबरनुसार त्यांना पेपर नीट लावण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या पण अशा छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी असू शकतात. तर ह्या छोट्या ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागतील. काही-काही ठिकाणी ज्या काही बॅग्स वगैरे असतात बघा, त्या बॅग्सला देखील त्यांनी प्रॉपर ठेवण्यास सांगितलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. आता कोर्ट म्हणलं, तर कोर्टमध्ये मॅक्सिमम काय येतात, तर ह्या फाइल्स येतात. त्या फाइल्सला देखील तुम्हाला नीट त्या ठिकाणी लावण्यासाठी म्हणजे सांगू शकतात. ह्या छोट्या-छोट्या गोष्टींना लक्ष द्या आणि जे काही त्यांचे कोड वगैरे असतील, त्या कोडप्रमाणे म्हणजे त्याची जी कोडची जी काही रँक असणार आहे, त्यानुसार तुम्हाला सीरियल नंबरने ते लावावे लागणार आहेत. ह्या आपण छोट्या-छोट्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि मॉक इंटरव्ह्यूमध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारतात, त्यासाठी तर आपण एक सेपरेट व्हिडिओज बनवणार आहोत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तोपर्यंत ह्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील, तर नक्कीच तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र थांबू नका. ओके मित्रांनो, चलो बाय बाय.